मला खात्री वाटत नाहीये आणि खात्री नसताना बोलणंही योग्य नाही. पण नुसत्या शंकेनं डिस्टर्ब झालीये. कसली शंका वाटते तुला? शरयू बद्दल. शरयू खरं बोलत असेल का अशी शंका येते मला. तुला तिच्या कपाळावरच्या टेंगुळाबद्दल असं वाटतंय का? तेवढंच नाही, पण ती लक्ष्मीकांतला भेटत असेल असं वाटतंय मला. आईजी, तू म्हणतेस ते खरं असेल तर शरयू खूप मोठी चूक करते. आणि माझा मुलगा आहे तो, माझ्या इतका कुणीही ओळखत नाही त्याला. इतरांपेक्षा मी त्याला जास्त ओळखते. तो बदलणार नाही. इतक्या वेळा संधी देऊनही बदलला नाही. आता ती शक्यता नाही वाटत मला. सगळं सहन करत होते मी. दारू, जुगार, वाईट संगत, स्वतः एक दमडी न कमवता मागितलेला इस्टेटीतला वाटा, सगळ्या चुका पोटात घालत होते. माझ्या परीनेच त्याला आवरण्याचा प्रयत्न करत होते, त्याला समजावण्याचा प्रयत्न करत होते. पण ज्या दिवशी त्यानं शरयूवर हात उगारला त्या दिवशी माझ्या सगळ्या आशा मावळल्या. मग तो एकच दिवस नाही, नेहमीच झालं हे. डोमेस्टिक व्हायलन्स म्हणून पोलिसात तक्रार करावी लागते की काय असं वाटलं होतं. रोज मारहाण, रोज आरडाओरडा. आपल्यासारख्या घरात, आपल्या घरात माझा मुलगा स्वतःच्या बायकोला मारहाण करतो. कसं सहन केलं असतं मी ते? अशा दुबळ्या मनाच्या मुलाला जन्म दिल्याची लाज वाटायला लागली मला. फक्त शरयूकडे बघून तिला त्रास होऊ नये म्हणून मी त्याला घराबाहेर काढलं. किती त्रास झाला असेल मला. माझा मुलगा आहे तो. मला काळजी वाटते त्याची, अजूनही वाटते. पण इलाज काय होता? माणूस सुधारत नसेल तर त्याला घराबाहेर काढण्याशिवाय गत्यंतर नसतं श्री. आणि शरीर इतकी वेडी की तेव्हा त्याला घराबाहेर काढू नका, मलाही त्याच्या बरोबर जाऊ द्या म्हणून हातापाया पडत होती. कसं जाऊ दिलं असतं मी तिला? स्वतःला कमवायची अक्कल नसताना कुठे ठेवणार होता तो तिला? नशेत ताळतंत्र सुटलेला माणूस तो. त्याच्या बरोबर माझ्या तरण्या ताठ्या सुनेला कशी घराबाहेर जाऊ देणार होते मी? नवरा बायकोला एकमेकांपासून दूर करताना मला काही आनंद झाला नाही. त्या दिवशी रात्रभर देवघरात बसून होते की तेव्हा मला क्षमा कर. स्वतःच्या मुलाला घराबाहेर काढण्याचे धैर्य दे. शरीराच्या हिताचा विचार करण्याची बुद्धी दे मला. मी योग्य वागते ना त्याचं उत्तर दे. आणि आता इतक्या वर्षानंतर तोच प्रश्न उभा राहिला. आता काय शरीराला डांबून ठेवायचं का? स्वतःचं हित ओळखण्या इतका शहाणपणा नाही आलाय तिला. लहान आहे का आता ती? माझं चुकतंय का रे श्री? आईजी, तू छोट्या आईशी बोललीस याबद्दल? नाही, ती तोंडच उघडत नाही माझ्या समोर. काय बोलणार? वाईट एवढंच वाटतं की या सगळ्यात मी विलन ठरते. माझ्या तत्वांचा त्रास होतो म्हणे. मग वागा बेबंद, घ्या करून स्वतःचं नुकसान. सॉरी, तुला टोमणा नव्हता. आईजी, अगं नाही नाही, मला खरंच असं नाही वाटलं. आणि तुझं कुठेच चुकलेलं नाहीये.
काकाबद्दल तर नाहीच नाही. अगं छोट्या आईने काकाला भेटू नये, तिनं त्याला स्वतःच्या आयुष्यात पुन्हा स्थान देऊ नये असं मलाही वाटतंय. पण प्रश्न हा आहे ना की छोटी आई काकाला खरंच भेटत असेल तर तिला समजवायचं कसं? आपण यावर विचार करूया ना. आणि एक गोष्ट नक्की, काहीही झालं तरी आपण तिला त्याच्यापासून दूर ठेवायचं. अगं ती भोळसट आहे, आपण तर तसं नाही होत ना. आपण तिला स्वतःच्या पायावर धोंडा मारू द्यायचा नाही. आईजी, काका छोट्या आईच्या आयुष्यात नसेल, आपल्या आयुष्यात नसेल, ही जबाबदारी माझी. अगं तू अजून जागी? हो, झोपणारच होते पण लक्षात आलं पाणीच नाहीये म्हणून मग घ्यायला आले. मला मध्यरात्री जाग आली ना तर पाणी लागतं प्यायला. तुम्ही नाही झोपलात अजून? अगं घंटा आला होता, जरा वाचत बसले होते. पण आता झोपते, जाम उशीर झालाय ना. गुड नाईट. गुड नाईट. थँक यू. छोटाई प्लीज दार उघडा. छोटाई प्लीज ना उघडा दार. मी काही विचारणार नाही तुम्हाला, मला फक्त बघू दे तुम्हाला काय झालंय. छोट्याई फक्त एकदा आत येऊ द्या मला प्लीज. छोट्याई असं नका करू, मग मला दार वाजवावं लागेल. कुणीतरी ऐकेल आणि इथे येईल. चालेल तुम्हाला? छोट्याई तुम्ही असं दार बंद करून ठेवलं तर मला भीती वाटेल. तुम्ही ऐका ना प्लीज, दार उघडा ना. मला खरंच कुणाला तरी बोलवावं लागेल आता. अहो तुमची काळजी वाटते म्हणून विचारते ना तुम्हाला. छोट्याई ऐका ना. बरं छोट्याई, तुम्हाला जर माझ्याशी नसेल बोलायचं तर मी निघून जाते इथून. मी नाही तुम्हाला त्रास देत. पण तुम्हाला माझी शपथ आहे, तुम्ही जर काही स्वतःच्या जीवाचं बरं वाईट करून घेतलं तर बघा, तुम्ही असं काही करणार नाही आहात. छोटी आई
श्री अरे, काय रे केवढा रचकलास? काय झालं? नाही काय नाही. काही बोलायचंय का तुला? नाही. हे काय झालंय? जान्हवी अगं काय नाही. श्री श्री आत्ता कुठे ह्या घरातले सगळे माझ्याशी नीट वागायला लागलेत, बोलायला लागलेत. पूर्वी मला त्यांना सांगावं लागायचं माझ्यावर विश्वास ठेवा, माझ्याशी बोला. हे सगळं तुझ्या बाबतीत करायचंय का आता मी? तू स्वतःहून काही बोलणारच नाहीयेस का माझ्याशी? राणी असं नाहीये अगं. मग कसं आहे? सतत तुझ्या बाबतीत अंदाज बांधावे लागतात मला. बरं दिसतंय तू डिस्टर्ब आहेस पण बोलतच नाहीयेस. सांग ना श्री, काय झालंय? आय एम सॉरी. जान्हवी मी खूप अस्वस्थ आहे कारण मला छोटी आईची खूप काळजी वाटते. छोटी आई खरंच खूप विचित्र वागतीये. तिचं काय चाललंय मला काही कळत नाही पण ती चुकते एवढं नक्की. कशावरून वाटतंय तुला असं? मी जे बघितलंय ना त्यावरून. तू बघितलंस? हो. म्हणजे म्हणजे तिच्या कपाळावरचं ते टेंगूळ कसं काय लपणार आहे? हा. जान्हवी जान्हवी मला ना खूप भीती वाटते अगं. म्हणजे काही माणसं सेल्फ डिस्ट्रक्टिव्ह असतात ना, म्हणजे त्यांना माहित असतं की आपण चुकतोय तरीही ते तसंच वागत राहतात. तसं काहीसं झालंय छोट्या आईचं. आय एम शुअर ती काकाला भेटली. जान्हवी ग ही डेथ विषय जवळजवळ इतक्या भयंकर अनुभवातनं जाऊन सुद्धा छोटी आई असं का वागते मला नाही समजत आहे. बाकी सगळं ठीक आहे पण मुळात तो नवरा आहे त्यांचा. कधीतरी जीवापाड प्रेम केलेलं असणार त्यांनी एकमेकांवर श्री. त्यामुळे त्यांना भेटावंसं वाटत असेल. आणि याला चूक नाही ना रे म्हणता येणार, कारण नवऱ्याला शेवटी आपण. नवरा जान्हवी अगं काही अर्थ आहे का ते नवरा बायको असण्याला? अगं बायकोवर प्रेम करणं, तिची काळजी घेणं, तिला रिस्पेक्ट देणं या गोष्टी तर दूरच राहिल्या. पण ज्या माणसाला बायकोवरती हात उगारू नये इतकी साधी गोष्ट कळत नाही ना, त्याला नवरा म्हणून घेण्याचा कुठलाही अधिकार नाहीये. त्याची लायकीच नाहीये तेवढी. जान्हवी रागाने भिंतीवर हात आपटणं आणि बायकोला मारणं यात खूप फरक आहे. भिंतीला भावना नसतात अगं. ती बिचारी तुमच्यावर प्रेम करणारी तुमची बायको कुठल्या धक्क्यातून जात असेल ह्याचा विचारही येत नाही का ग मनात? हा असा नवरा असण्यापेक्षा ना नसलेला बरा. पटतंय, 100% पटतंय मला तुझं. पण प्रेमात माणूस क्षमाही करतं श्री. प्रेम जान्हवी आई आजीचं स्वतःच्या पोटच्या पोरावर प्रेम नव्हतं असं वाटतंय तुला? नक्कीच होतं. पण तो माणूस घरात जे काही वागायचा ना त्यानं घरातल्या सगळ्या बायकांना खूप त्रास व्हायचा. आणि हे आई आजीला दिसायचं अगं, म्हणून तिने स्वतःच्या मनावर दगड ठेवून त्याला घराबाहेर काढलं. जान्हवी अगं जान्हवी खूप भीषण दिवस होते ते, खूप भयंकर दिवस होते. मी तुला सांगूही शकणार नाही. अगं मला बऱ्याचशा गोष्टींचा अर्थ कळायचा नाही पण मला छोटी आई रडताना दिसायची. आई आजी बऱ्याचदा गप्प बसायची, काही बोलायची नाही. बाकीच्या बायका सगळ्या दबून असायच्या. तो काका मोठमोठ्या आवाजात बोलायचा घरात. हे सगळं दिसायचं मला. नाही जान्हवी, ज्या माणसाने माझ्या आयांना त्रास दिलाय त्याची माझ्या लेखी किंमत ही शून्यच आहे. उद्या जरी आई आजीनी त्याला माफ करायचं ठरवलं ना तरी मी त्याला माफ करू शकणार नाही. असं ठरवून नको टाकूस. मी काही ठरवत नाही, मला माहितीये. उद्या तो माणूस माझ्या समोर आला ना तरीही मी त्याच्याशी चांगलं वागू शकणार नाही. खरं तर त्याच माणसाला जर थोडीशी लाज वाटत असेल ना तर तोच आपल्या घरातल्यांना तोंड दाखवणार नाही. आणि समजा तसं झालं तर? आणि कुठल्याही परिस्थितीत मी हे होऊ देणार नाही. आता तर नाहीच नाही.
या घराची घडी मी विस्कटू देणार नाही. पण श्री, आपल्यापेक्षा छोट्या आईंना काय वाटतं ते जास्त महत्वाचं आहे. त्यांच्या मनाचा विचार केला तर असा का बघतोयस? नाही, तुला छोट्या आईबद्दल काही माहिती आहे का जे मला माहित नाहीये? जानवी, आई आजींनी स्त्रीच्या सन्मानाखातर एक निर्णय घेतलेला आहे, ज्याला घरातल्या सगळ्यांनीच, म्हणजे आता तूही पाठिंबा द्यावास अशी माझी अपेक्षा आहे. मी विश्वास ठेवू ना तुझ्यावर या बाबतीत? अर्थातच श्री, मी या घरातल्या कुठल्याही निर्णयाच्या बाजूनेच आहे. आई, आज कुठली भाजी करायची? तुमचं तुम्ही ठरवा ना गं. पण तू तुझं मत दे ना. तुझं मत असलं ना की बरं असतं. मला काहीही चालेल, सगळ्याच जणी असं म्हणत राहिला तर कसं ठरवायचं? पण प्रत्येकीला कशाला विचारायचं? आपल्यापैकी प्रत्येकीला एकमेकींची आवड निवड माहित आहे. ज्याची टर्न असेल स्वयंपाक करायची त्यांनी ठरवायचं आणि करायचं. नाही, आपण दरवेळेस तसंच करतो. पण मी म्हंटल की असं अचानक कुणाला तरी सुचतं ना एक छान पदार्थ की जो बरेच दिवसात झालेला नसतो. मग असं काहीतरी करता येईल ना आपल्याला. मला नाही आता काही सुचत. तू जान्हवीला विचार ना. विचारलं मी तिला, ती पण हेच म्हणाली, तुम्हाला हवं असेल ते करूया. मग जी भाजी असेल ती करा. भाजी एवढ्या भाज्यात नाही की दुकान टाकता येईल. मग त्यातलीच एखादी कर. हा, आळू खूप आहे. आयडिया. मी ना आंबट चुका घरात आहे का बघते. असेल तर मग आपण आळूचं फतफद करूया. अरे थोडीशीच वाढतीये. नाही नाही, थोडीशी नाही, तू खूप वाढतेस. अरे हे बघ, एकच डाव घे. एक डाव अशक्य आहे. मी एक घास खाऊ शकत नाही शेपूच्या भाजीचा. भाऊजी, शेपूची नाही आळूची केली भाजी. आळूची केली भाजी. ते एकूण एकच तरी पण. एकूण एकच नाही, या दोन वेगवेगळ्या भाज्या आहेत. अरे पण मी बकरा आहे का असली पानं खायला? माणसं खातात त्या भाज्या वाढा मला. आम्ही माणसंच आहोत. आम्ही सगळ्या आवडीने खातो. तुझी बायकोही खाते. हो, फर्स्ट क्लास. मग तिलाच वाढा. का भरवू मी? अहो, काही काय बोलता? मग मी सांगतोय मला नाही आवडत तर कशाला आग्रह करताय? हुकलं बाळ आहे का मी? वय वाढलं तरी शहाणपण आलेलं नाहीये तुला. अजिबात ताळतंत्र नाही म्हणजे काय? आता हाताशी लागलाय. एवढी भाजी खायची म्हणजे खायची. आई, पटकन करू का बटाट्याच्या काचऱ्या? हा, तू नको त्याची बाजू घेऊस. लहानपणापासूनची सवय आहे. पालेभाजी खायचीच नाही म्हणजे काय? घे. अगं पण कुठलीही पालेभाजी पाहिली ना की मला शेपूच्याच भाजीची आठवण येते आणि मग मळमळत मला. उलटी होईल मला. पालेभाजी पाहिली ना की मला शेपूच्याच भाजीची आठवण येते आणि मग मळमळत मला. उलटी होईल मला. हो, मग बघूयात कशी उलटी होते ते. शी, काय बोलतेस आई भरल्या ताटावर? असं वागतात आपल्या मुलाशी? अरे पाजीलपणा करू नकोस. चल हात बाजूला काढ. एवढीशीच वाढती येणार रे. अगं पण मला आवडेल ती भाजी कर ना, मग घनलभर खाईन मी. कसं दिसते बघते थुलथुलीत. अरे तुला माहितीये का आळूचं फतफद आई किती छान बनवते. खाऊन तर बघ, आवडेल तुला. नाव ऐकूनच कसं तरी झालं मला. फतफद.
खूप मज्जा येते ना? हा थांबा, तुझं ना नाक दाबून ना चिकन खायला घालतो तुला, मग कळेल. मग हसतीस काय नुसती? सांग ना तू आईला. मला नका तुमच्यामध्ये अंग. पाहिलंस, समजूतदार आहे. तुझा हट्टीपणा कधी कमी होणार देव जाणे. पण तू तरी सोडतेस का तुझं म्हणणं? उगाच वाद घालत बस नको, पटकन खा. तू एक घास खाल्लास तर आम्हाला बरं वाटेल रे. पण मी मगासपासून सांगतोय की मला त्या भाजीकडे बघितलं ना की आजारी असल्यासारखं वाटतंय, पण त्याचं काहीच नाहीये तुम्हाला. हे बघा, मी आता घरात जेवावं असं तुम्हाला वाटत असेल ना तर तुम्ही हा हट्ट सोडा, नाही तर चाललो. कांता, जर तुझं माझ्यावर प्रेम असेल ना तर तू ही भाजी खाशील.